गुड मॉर्निंग गाईज सर्वांना. जसं मी काल म्हटलं होतं की डेली ब्लॉग्स टाकणार मी, तर आज डे सेकंड आहे माझा. तर बघूया डे सेकंडमध्ये काय काय मी करू शकतो, काय काय करणार मी. तर आपल्या आत्याची तब्येत आज ठीक झालेली आहे, थोडं बरं वाटत आहे. आत्याला विचारलं होतं मी. तर काय काय होणार आज तुम्ही कंटिन्यू या शॉर्ट आणि लाँग ब्लॉगमध्ये कंटिन्यू बघत राहा. तर मी आता ब्रश करणार आहे, कारण थोडं काम होतं मला, बाहेर पण जायचं आहे मला. तर ब्रश करून घेऊ आपण फटाफट. जर तुम्ही गाईज ब्रश नसन करत तर तुम्ही रोज रोज ब्रश करत जावा, कारण मूड फ्रेश तर आपले दात फ्रेश. तर मी फटाफट ब्रश करून टाकतो. ब्रश करणं म्हटलं तर एकदम मूड फ्रेश आणि दात फ्रेश. तर सर्व ब्रश वगैरे झाला माझा आणि गाईज मी फ्रेश वगैरे होणार आता फटाफट. मला जायचं आहे बाहेर, तर फ्रेश होऊन जाईन मी फटाफट. तर बघा तुम्ही कसं मी फ्रेश होतो, काय काय होते माझ्या लाईफमध्ये, काय काय चेंजेस होईल. आता 30 दिवसात कंटिन्यू टाकलं मी. फटाफट चेहरा वगैरे धुवून, दात वगैरे एकदम पाजवून झाले माझे. आता दात घासघूस करून एकदम रेडी होऊन जायचं आहे आपल्याला कुठं जायचं आहे माहीत नाही, पण जायचं आहे, कारण काम येतच राहते. तुम्हाला माहीतच आहे माझ्या गाडी खराब होऊ नये म्हणून, तुम्हाला जसं याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. सो गाईज आता मी तर फ्रेश झालो एकदम, चेहरा वगैरे पुसून टाकतो. आता आत्याला विचारलं मी की कसं वाटतंय, तर आत्या ठीक आहे म्हणत होती. आणि आत्यासाठी पप्पा म्हणत होते दूध वगैरे घेऊन ये म्हणून. तर आत्याला आता मी दूध आणायला चाललो आहो. आता फटाफट मला पॅन्ट वगैरे लावावं लागेल, थोडंसं अजून मेकअप शेकअप तो बनता है. जब मैं बाहर जाता हूँ कहीं पे भी तो मेकअप शेकअप करके ही जाता हूँ. तो आप लोग कैसे जाते हो मुझे कमेंट्स करना. तो फटाफट मैं पैंट वैंट पहन लेता हूँ. पैंट पहनने के बाद गाइस सबसे अच्छी बात मुझे ये लगती है, नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है, जरूर कोई ना कोई. क्या करो, ये क्या है, सपोर्ट किया करो, बाकी सब कुछ अच्छा हो जाएगा आपके साथ, मेरे साथ. अगर आप मेरे साथ रहोगे तो मैं आपके साथ रहूँगा, वो छोड़ो. तो अभी मैं जा रहा हूँ आते के लिए दूध पॉकेट, और मुझे बनाना था कॉफ़ी, तो कॉफ़ी पॉकेट लाने जा रहा हूँ मैं. घर पे बैठे बैठे कुछ नया आइडिया आया था कि कॉफ़ी बना लूँ, तो दूध वैसे भी ला रहा हूँ मैं, तो कॉफ़ी ला लूँगा. तो वैसे मैं दुकान में पहुँचा हूँ गाइस. अब व्लॉग मेरा कैसा बन रहा है, मेरी वॉइस कैसे आ रही है, मैं नोट कर. एक दूध पॉकेट आणि का म्हणते छोटासा काजू पॉकेट द्यायचं, आणि एक कॉफी पॉकेट पण देऊन द्या. मी जे जे सांगितलं ते काकाजीनं काढून दिलं मला. काकाजीनं दिल्यानंतर मी निघलो दुकानातून निघाल्यानंतर मी चाललो घरी. तर सामान बघून घ्या काय काय घेतलं मी. दूध पॉकेट आणि हे आहे आपली कॉफी आणि घेतल्यानंतर मी चाललो घरी पोचल्यानंतर मी घेतलं गंजी, कारण ते होऊन थोडे खराब धुतलं मी, आणि घेतली कॉफी आणि गंज, आणि त्याच्यामध्ये टाकलं मी दूध पॉकेट टाकल्यानंतर गॅस चालू केल्यानंतर ठेवलं मी गॅसवरती दूध गरम व्हायसाठी. गाईस मी घेतली कॉफी, टाकली मी साखर ग्लासमध्ये आणि टाकली कॉफी टाकल्यानंतर मला बनवायचं होतं कॉफी दूधमध्ये टाकून. तर थोडं टाकलं पाणी टाकल्यानंतर पूर्ण घोळ वगैरे एकदम करून, ते माहीत नाही काय म्हणते, पण मला जशी कॉफी पाहिजे तशी बनली नाही, कारण दूध मी आधीच कपामध्ये टाकलं होतं माझ्या. सो गाइस आपको कैसी कॉफ़ी बनाना आता है मुझे कमेंट्स करो, और हिंदी मराठी ब्लॉग अच्छा लगाऊंगा तो आप चैनल को सब्सक्राइब और लाइक कमेंट शेयर फटाफट कर दो गाइस, क्योंकि मुझे 1 मंथ का चैलेंज रखना था आपके सामने, तो मैंने रखा हूँ. तो अभी मैं ब्लॉग एंड कर रहा हूँ गाइस. अगर आपको पसंद आया होगा तो चैनल को सब्सक्राइब कर देना. वंस अगेन बोल रहा हूँ आपको. तो डे सेकंड में आपको मज़ा आया होगा तो प्लीज़ बताना. थैंक यू गाइस, बाय बाय, टेक केयर, ख्याल रखो अपना.